हे 6 रस तुमच्या रोजच्या आहारात आहेत का? मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय हे आयुर्वेदात सांगितलेले षडरस आहेत. रस म्हणजे चव. आयुर्वेदानुसार रसना म्हणजे जीभ. जीभ या इंद्रियाने ज्या विषयाचे ज्ञान होते त्याला रस म्हणतात. देश, काल, ऋतूनुसार वात, पित्त, कफ या प्रकृतीनुसार प्रत्येकाचा आहार वेगळा असतो. गोड, कडू, तुरट हे सौम्य गुणधर्माचे, तर आंबट, खारट आणि तिखट हे उष्ण गुणधर्माचे असतात. म्हणूनच आरोग्य संतुलित राखायचं असेल तर आपल्या आहारात ह्या 6 रसांचं संतुलन हवं. मग जेवणाचं ताट कसं असावं? तर डाव्या बाजूला जे आपल्याला कमी लागतं ते म्हणजे खारट, तुरट, आंबट, लोणचं, त्याच्या बाजूला कोशिंबीर आणि थोडीशी चटणी. उजव्या बाजूला जे आपल्याला जास्त लागतं ती भाकरी, प्रथिनांसाठीची उसळ, डाळ, भात आणि त्याच्यावर तूप, कारण ते आपल्याला जास्त लागतं. जेवणाची सुरुवात गोडाने करावी, कारण तो गुरु म्हणजेच पचायला जड असतो. मध्यावर आंबट आणि खारट गोष्टी आणि शेवट कडू, तुरट किंवा तिखट रसांनी करावी. पूर्वी आपल्या सगळ्यांच्या ताटात हे सगळे पदार्थ असायचे, परंतु आता पॅकेट फूडमुळे एकतर भरपूर खारट किंवा भरपूर तेलकट याच चवी आपल्या आयुष्यात राहिल्या. पण तुम्ही म्हणाल की दादा अहो एवढं सगळं बनवणं कसं शक्य आहे? तर मला एवढंच वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये शुद्ध हवा, शुद्ध पाणी आणि शुद्ध अन्न यापेक्षा महत्वाचं अजून काय असेल? चला तर मग पुन्हा आपल्या शास्त्राकडे वळूया आणि आपलं आरोग्य संतुलित करूया. धन्यवाद. आरोग्यम धनसंपदा.